हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासाठी खास जी ट्रेंडिंग साडी आहे ऑर्गेन्झासाठी त्याचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये खूप छान छान टिप्स मी सांगितलेल्या आहेत, खूप छान ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे साडीला तुमच्या फॉल असणं खूप जास्त महत्त्वाचं गरजेचं आहे. का ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर जशी आपण नॉर्मल साडी नेसतो अगदी तशाच पद्धतीने साडी नेसायची, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते साडीला तुमच्या फॉल असणं का गरजेचं आहे. कारण आपली जी साडी जी नेटची असते आणि जर एखाद्या वेळेला एखाद्या स्त्रीला परकर थोडासा वर घालायची सवय असते आणि जर खाली फॉल नसेल ना तर मध्ये अंतर दिसतं, त्याच्यामुळे थोडासा तो पाय दिसतो आणि ते दिसायला खूप बेकार अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे पेटीकोट हा तुमचा थोडासा शायनी पाहिजे, जेणेकरून तुमची जी नेटची साडी आहे ती दिसायला सुद्धा उठून दिसेल आणि तुम्ही ह्याच्यामध्ये शेपवेअरसुद्धा यूज करू शकतो, तो पण खूप छान दिसतो. तो जर नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वापरू शकता. सो ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. त्यामुळे नक्की ज्या ऑर्गेन्झा वगैरे साड्या नेसाल तरी परकर किंवा आपल्या ज्या साडीला फॉल असणं खूप जास्त महत्त्वाचं गरजेचं आहे. अगदी आपण नॉर्मल जशी साडी नेसतो अगदी त्याच पद्धतीने मी साडी नेसलेली आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते पिन करताना बराचसा त्रास आपल्याला होतो. बघू शकता जशी आपण पिन करतो अगदी तशाच पद्धतीने, जसं तुम्हाला जितकी लेंथ पाहिजे तशी मी घेतलेली आहे आणि मी पायात पकडलेलं आहे. कारण मी असं सुद्धा नॉर्मली करून बघितलेले आहे. पिन अगदी आपल्याला एखाद्याची हेल्प तरी लागते, नाहीतर आपल्याला ती जमतच नाही. एवढी सिल्की असते, स्मूथ असते, त्यामुळे तिचा पदर ना पटकन होत नाही. तर ही खूप सगळ्यात बेस्ट स्टेप आहे की पदर करायचा आणि तो पायात पकडायचा. आणि बघू शकता एका साईडनं मी जी साडी आहे ना ती फिट्ट होण्यासाठी माझ्या कमरेच्या इथं खोवली आहे, जेणेकरून तो भाग एकदम फिटिंग राहिला आणि माझा पदरसुद्धा एकदम छान आणि सुंदर राहिला. आणि तुम्ही बघा पुढे की पदर किती छान होतो, अजिबात कुठेही पिन वगैरे किंवा आतला जो भाग असतो पदराचा तो अजिबात बाहेर येत नाही. त्यामुळे ही ट्रिक खूप मस्त आहे, नक्की ट्राय करून बघा. नेटच्या साडीमध्ये पिन वगैरे वापरताना नेहमी लक्ष ठेवायचं त्याच्यामध्ये एखादं बटन किंवा एखादा कागद असा फोल्ड करून घालायचा, जेणेकरून आपली नेटची साडी खराब होत नाही. आणि ट्रस्ट मी हे खूप जास्त वर्क करतं, त्यामुळे हे नक्की ट्राय करा. आणि आपण पिन अटॅच करतो ते खांद्याबरोबर अजिबात करायचे नाही. खांद्याच्या जरासा मागच्या साईडला आपल्याला ती पिन, तर आपले गळे वगैरे ना बोटनेकचे असतात, त्यामुळे ते बरोबर मानेच्या एकदम अलगद जवळ असतात. थोडंसं मागच्या साईडला घेऊन पिन लावायची आहे. आणि अशाच पद्धतीने आतली जी पदर आहे ना त्याचा एक छोटीशी प्लेट करून तुम्ही खांद्याच्या जस्ट थोडंसं खालच्या साईडला पिन लावू शकता. आणि बघू शकता अजिबात साड्या जास्त वर जात नाहीत. वर गेल्यामुळे आपले दागिनेसुद्धा व्यवस्थित दिसत नाहीत आणि ते सगळे आतमध्ये लपले जातात, जेणेकरून दिसायलासुद्धा थोडंसं जरा वेगळं दिसतं. सो त्यासाठी ही स्टेप खूप मस्त आहे. सो जी साडी आहे ना त्याचा मेन पॅट तर आपला झालेला आहे. तर सगळ्यात क्लासचा पार्ट म्हणजे जे आपल्याला निर्या व्यवस्थित येत नाही, जे सगळ्यांना त्रास होतो, त्यासाठी काही टिप्स आहेत, तर त्या तुम्ही पुढे बघा. तर इथे बघू शकता झिगझॅग लाईनमध्ये मी एक सिम्पल वरून जो पदर येतो आपला त्याला व्यवस्थित असं झिगझॅग लाईनमध्ये माझ्या राईट साईडच्या लेगच्या इथे मी पिनने अटॅच केलेलं आहे. मी पिन लावून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता हाफ येईल एवढं तिथून मी सुरुवात करत आहे माझ्या खालच्या निऱ्यांना. तर निऱ्या घेताना नेहमी काय करायचं, व्यवस्थित एक निरी पकडायची, तिला व्यवस्थित आतमध्ये येऊन द्यायची अशा पद्धतीने आणि थोडीशी झाडायची, जेणेकरून ती आतमध्ये जायला आणि परत दुसरी निरी बाहेर येईल. पटापट केल्याने काय होतं, खाली खूप जास्त घोळ होतो आणि निऱ्या व्यवस्थित येत नाही. तर निर्या नेहमी ऑर्गेन्झा साडीमध्ये मोठ्या मोठ्या करायच्या आहेत, जेणेकरून ज्या आपल्याला ना व्यवस्थित करतासुद्धा येतात पटकन आणि व्यवस्थित दिसतातसुद्धा. सो त्याच्यानंतर आपण कमरेवर आपल्याला नेहमी 1 ते 2 निऱ्या हव्या असतात, जेणेकरून खूप सुंदरसुद्धा दिसतं ऑफकोर्स. पण ते आपण आधी करायचं नाही. ऑर्गेन्झा साडीला जास्त अशी चोळून नेसायची नाही, जेणेकरून आहे ना बसताना थोडासा त्रास होतो. तर ते बघू शकता ज्या ऑलरेडी एक निऱ्या पडलेल्या असतात ना त्यालाच मी 1-2 असं धरून व्यवस्थित असं अटॅच केलेलं आहे. घाबरू नका, ते अजिबात निसटत नाही, कारण त्याच्यावर आपल्या निऱ्या आलेल्या असतात, त्याच्यामध्ये निघत नाहीत काय नाही. तर अशा पद्धतीनेच करा, जेणेकरून आहे ना साडी थोडी खुल्ली राहते, नाहीतर बसताना उठताना खूप जास्त प्रॉब्लेम होतात ऑर्गेन्झा साडीमध्ये. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, ट्राय करा. तर आपल्या ज्या निऱ्या आहेत ना त्या आपण सगळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि जी फर्स्ट निरी आहे तिला थोडीशी अशी मोठी करून घ्यायची आहे, जेणेकरून जो पाठच्या साईडला राहिलेला भाग आहे ना तिथे फुगीर दिसणार नाही आणि ते दिसतानासुद्धा एकदम छान दिसेल. सो तर फर्स्ट प्लेट अशा पद्धतीने छान अशी सेट करून घ्यायची आहे. आणि प्रत्येक ज्या निऱ्या आहेत त्याच्यामध्ये 1-1 इंच असं आपल्याला अंतर सोडायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने वरती किती छान दिसते, पण खाली थोडंसं मेच दिसते. बट डोंट वरी, खालचंसुद्धा आपण सेट करूया. तर त्यासाठी मी वरच्या ज्या पूर्ण निऱ्या आहेत त्यांना व्यवस्थित एकावर एक सेट करून घेतलेले आहे आणि त्याला एक पिन लावत आहे. पिनमध्ये सुद्धा मी तिथे कागद घातलेला, जेणेकरून सगळ्यांना निऱ्या आहेत ना त्या आपल्या खराब होऊ नये यासाठी. आणि मला इथे एक टिप
खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे ऑर्गेन्झा साडी ही फ्रेश पीस नेसावा, जेणेकरून एकदा कोणी दुसऱ्याने नेसल्यानंतर आपण नाही नेसली पाहिजे. ती एकदम व्यवस्थित अशी इस्त्री वगैरे करूनच तुम्ही नेसा, जेणेकरून ज्या प्लेट्स आहेत ना त्या ऑलरेडी एखाद्या वेळेला पडलेल्या असतात. म्हणजे आपण एकदा नेसल्यामुळे त्या प्लेट्स पडतात आणि नंतर आपण परत एकदा जर दुसऱ्यांदा नेसली तर त्या प्लेट्स पडताना थोडासा त्रास होतो. तर असंच काहीतरी इथे झालेलं आहे. तर तुम्ही नेसताना नेहमी लक्षात ठेवा की ऑर्गेन्झा साडी ही एकदाच नेसायची आहे. जर दुसऱ्यांदा नेसायची असेल तर त्याला प्रॉपर इस्त्री करूनच नेसा. तर इथे आपले बघू शकता प्लेट्स वगैरे एकदम छान झालेले आहेत. कुठेही असं जास्त ओढून ताडून नेसल्यासारखी वाटत नाही आहे, कारण ती तशी नेसायचीच नसते. ऑर्गेन्झा साडी एकदम फ्री वाटलं पाहिजे आपल्याला नेसल्यावर, एकदम मऊ आणि एकदम सिल्की. सो अशाच पद्धतीने मी नेसलेली आहे आणि मी तुम्हालासुद्धा एकदम सिम्पल वेने कसे नेसायचे हे सुद्धा सांगितलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. हेअर रिलेटेड व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. ते मी स्वतःवर ट्राय करत आहे. सो स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांबरोबर शेअर करा, जेणेकरून छान व्ह्यूज भेटतील आणि मग छान सबस्क्रायबर वाढतील. बाय.